नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रील्स तुम्ही तर खूप साऱ्या बघत असतील आणि कोणी बनवत असेल तर कदाचित तुम्ही त्याला हसत पण असाल. तुम्हाला वाटत असेल की अरे हा माणूस रील्स बनवतो आणि कसे वेडे वाकडे चाळे करतो. परंतु तुमच्या माहितीस्तव हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणशाल सर हे काय नवीन गोष्ट सांगितली? मी नाही सांगितली. माननीय श्री पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की आपली इकॉनॉमी आता ऑरेंज इकॉनॉमी होत चालली आहे. मग आता ही ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय? तो ऑरेंज इकॉनॉमीचा अर्थ असा आहे की आपल्याकडे विविध प्रकारचे कंटेंट्स, नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन स्वरूपातले असलेले म्युझिक, आर्ट्स अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आज आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एका प्रकारचा असलेला बदल आणताय. म्हणजे जे आज विद्यार्थी किंवा कोणीही व्यक्ती जर कंटेंट क्रिएटर्स बनत असेल, त्या प्रकारची रील्स बनवत असेल किंवा कोणत्याही गोष्टीची असलेली नवीन क्रिएटिव्हिटी करत असेल, तर ते एका प्रकारे वाह्यात स्वरूपातले कार्य करत नसून एका स्वरूपातली अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहे. त्याला म्हटलं जात आहे ऑरेंज इकॉनॉमी. त्याच प्रकारची असलेली ब्ल्यू इकॉनॉमी काय आहे मला कमेंट करून कळवा नक्की. थँक्यू सो मच.